स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। दोन गावांमधील संपर्क धोक्यात, शाळकरी मुलं आणि ग्रामस्थांचा जीव मुठीत धरून प्रवास। आंबेगाव तालुक्यातील देवगाव आणि पिंपरखेड या दोन गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याची अवस्था झाली अत्यंत भयानक। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील देवगाव आणि पिंपरखेड या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे। या मार्गावरून दररोज दोन्ही गावातील नागरिकांची आणि शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते। विशेष म्हणजे देवगाव परिसरातील शेकडो विद्यार्थी पिंपरखेड येथील श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी याच बंधाऱ्यावरून ये-जा करतात। 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे घोड नदीत पाणी सोडण्यात आले, तसेच मीना नदीलाही मोठा पूर आला। या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे अवघ्या 2 वर्षापूर्वी बसवलेले लाखो रुपयांचे संरक्षित कठडे पत्त्यांसारखे तुटून वाहून गेले आहेत। कठडे तुटल्यामुळे आणि पुराचा कचरा साचल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता। मात्र गावातील जागरूक तरुण सहकार्यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेतला। त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात पुलावरती कचरा आणि अडकलेली लोखंडी जाळी बाजूला करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला। मात्र कठडे नसल्याने अपघाताचा धोका अजूनही कायम आहे। या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी आणि दुर्घटना घडण्यापूर्वी येथे नवीन मजबूत साईड गार्ड बसवावेत, अशी मागणी देवगावच्या सरपंच सौ दीपालीताई खांडगे, उपसरपंच दिलीपशेठ दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, माजी सरपंच जयेशशेठ पोखरकर, माजी सरपंच निलेशशेठ खांडगे, अशोकशेठ खांडगे आणि विशालभाऊ खांडगे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी केली आहे। आता प्रश्न असा निर्माण होतोय की एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, की त्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जाणार।